रामकृष्ण हरी मंडळी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की राजा सुरत आणि समाधी हे मेधा ऋषींकडे येतात आणि ते विचार करत असतात की सगळं त्यांच्याकडे गेलं आहे तरी त्या मोहाबंधनामध्ये ते का अडकलेले आहेत. आणि त्याच्यावरती त्यांना समजून सांगताना मेधा ऋषींनी जे काही सांगितलं की 3 प्रकारच्या माया आहेत: मोहमाया, महामाया आणि योगमाया. आणि या तिन्ही माया 3 देवी रिप्रेझेंट करतात: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. त्या रिप्रेझेंट करतात म्हणजे काय, तर ह्या मायेमधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर ह्या देवीची कृपा असणं गरजेचं आहे. आता कृपा असणं गरजेचं आहे म्हणजे हे काही कर्मकांड वगैरे आहे का, तर नाही. मेधा ऋषी म्हणाले, तुम्ही पहिले त्यांची उपासना करा. म्हणजे काय करा, तर एकतर तुम्ही पहिले ध्यानधारणेला बसा. ध्यानधारणेला बसा म्हणजे साधं मेडिटेशनला बसा. हे मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही इंट्रोस्पेक्ट कराल, म्हणजे स्वतःकडेच, स्वतःच्या मायेकडेच तुम्ही बघत राहाल ॲज अ त्रयस्थ व्यक्ती. आणि त्यातून तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. आता तुम्ही या मायेत गेलात का, तर तुम्ही अनअवेअर होता, म्हणजे तुम्ही जागरूक नव्हता. मेधा ऋषी सुरत आणि समाधीला सांगतायत, हे आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आपणच आहोत यामध्ये कुठेतरी, सुरतमध्ये किंवा समाधीमध्ये. कारण आपणही त्या मायामध्ये, मोहमाया असेल, महामाया असेल, यामध्ये अडकलो आहोत. तर जेव्हा तुम्ही जागरूक नसता किंवा आपण जेव्हा अनअवेअर असतो, तेव्हा मधु आणि कैटव हे जन्माला येतात, हे असुर जन्माला येतात. आता इथून सुरू होतीये मधु आणि कैटव यांना देवीनं यांचा वध केला त्याची कहाणी. तर खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण क्विकली याचा रिकॅप करूयात. सुरत आणि समाधी हे या मोहमायेमध्ये अडकले आहेत. ते जातात मेधा ऋषींकडे. मेधा ऋषी त्यांना 3 प्रकारच्या माया आहेत यांचं ज्ञान देतात आणि तिन्ही मायामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये हे सांगतात. मोहमाया म्हणजे तामसिक किंवा आळशी पद्धतीची माया, ज्याच्यामध्ये अटॅचमेंटशी आपण निगडीत असतो. महामाया म्हणजे पैशाच्या मागे धावणं आणि योगमाया म्हणजे योग करत राहणं. या तिन्ही मायांमध्ये अडकायचं नाहीये असं ऋषी सांगतात. आणि मग ह्या मायेतून बाहेर कसं यायचं किंवा आपण गेलो कसं, ह्याच्याबद्दलही ते असं सांगतायत की तुम्ही मेडिटेशन करा. म्हणजे काय होईल, इंट्रोस्पेक्ट करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही या मायेतून कसं बाहेर यायचं, तुम्हालाच त्या मायेतून बाहेर यायचं मार्ग सापडेल. बरं, आपण गेलो का ह्या मायेमध्ये, कारण आपण अनअवेअर होतो या गोष्टींबद्दल, आपल्याला ज्ञानच नव्हतं. आपण खूप ग्रांटेड धरल्या गोष्टी आणि प्रवाहाबरोबर वाहत वाहत गेलो आणि अनअवेअर झालो आणि म्हणून ते आपल्या बाबतीत घडलं. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, तर सजग राहायचंय. आता हे सगळं आपल्याला दुर्गा माता ह्या श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायातल्या मधु कैटवच्या ह्या कथेमध्ये सांगणार आहे. आता ही कथा ऐकता ऐकताच त्यामधला सूक्ष्म अर्थ आपण समजून घेणार आहोत.